फक्त एकदा या पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा. नक्कीच ज्यांना आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील. आता सगळ्यात आधी ही एक मेथीची भाजीची जुडी घेतलेली आहे. आता काही पानांना या पद्धतीने असं सफेद असतं. आता असे पानं घ्यायचे नाही, त्यामध्ये आळी असते. आता भाजी निवडून स्वच्छ धुतलेली आहे आणि पाणी निघण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेले आहे. एका कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता भाजीमध्ये ठेचा घालायचा आहे. ठेचा घालून ही भाजी एकदम चविष्ट अशी. आता सगळ्यात आधी 1 चमचा जिरे टाकलेले आहे. लसूण, आता एक वस्तू अशी टाकायची आहे की ज्यामुळे मेथीची भाजी ज्यांना खाल्लं पित्त होतं त्यांना ही पित्त होत नाही. आता यामध्ये मिरची, लसूण याचा ठेचा घालून आधी सोलून तुकडे केलेला लसूण फोडणी दिलेला आहे. त्यानंतर ठेचा घातला. ठेचा छान असा कच्चापणा गेला, तळून घेतला की त्यामध्ये या पद्धतीने ठेचाचा कलर बदलला आणि निवडून स्वच्छ धुवून घेतलेली पाणी काढलेली भाजी यामध्ये टाकली. आता जो ठेचा घातलेला आहे तो सगळीकडं मिक्स होईल या पद्धतीने भाजी हलवून घेतली. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. भाजी शिजल्यानंतर मीठ टाकलं की कुठं लागतं कुठं नाही, म्हणून भाजी या पद्धतीनेच असली की भाजी अंदाजानुसार मीठ टाकायचं. आता ती वस्तू म्हणजे 1 तास आधीच मुगाची डाळ भिजत घातली होती. मुगाची डाळ भाजीमध्ये टाकली की पित्त होत नाही मेथीची भाजी खाल्ल्यामुळे. भाजी ही मुगाची डाळ ही भाजी कच्ची असतानाच टाकायचं. मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता अशा येतातच आपल्याला भाजून घेतलेला जाडासा 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. यामुळे सगळ्या भाजीमध्ये कूट मिक्स होतो व शेंगदाण्याचा जो कूट आहे तोही शिजला जातो. काही वेळेस आपण भाजी शिजून झाली की मग कूट टाकतो, मग तो कूटही कुठं लागतो तो कुठं नाही. म्हणून भाजीत थोडं पाणी असतानाच कूट टाकायचा. या पद्धतीने सगळं भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि मस्त अशी मोकळी सुटसुटीत सगळीकडं मीठ, तिखट, शेंगदाण्याचा कूट अशी भाजीला लागलेला आहे. म्हणजे मिक्स झालेला आहे, एकजीव झालेला आहे आणि त्याची चव भाजीमध्ये खूपच छान लागते. दिसतानाच आपली भाजी एकदम मस्त अशी दिसत आहे. एकदम मोकळी. आता त्यासोबत मस्त पातळ अशी भाकरी. थंडीमध्ये अशा पद्धतीचा मेनू खूपच छान लागतो. भाकरी ही टम्म अशी फुगलेली आहे. झटपट असा कडक पातळ भाकरीचं आणि मेथीची झणझणीत ठेचा घालून केलेली भाजी